पहिला वैशूला तर मी योगित अरे यार सहज मोबाईल ओपन केला आणि प्रायव्हेट व्हिडिओज काय काय आहे ते बघावं म्हटलं तर मला इतका गोड व्हिडिओ सापडला जो मी आजपर्यंत कधीच पब्लिक केला नव्हता. सो आय थॉट की चला आज करूया. त्याआधी सांगते मंडळी, वैशू बघा ना किती मोठी झाली आहे यार. काय एवढी मोठी झाली मला खरंच कळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट हे तर नॅचरल आहे, पण दुसरी गोष्ट अजून एक आहे की यार मला म्हणजे खरं सांगते मला प्लीज हेल्प करा. आता हे अंडी जे आहे आपण अगारोच्या एक बॉयलरमध्ये बॉईल करतोय. इच अँड एव्हरी डे मी खाते आहे जस्ट बिकॉज माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलं आहे की माझी पाठ मला भयानक पेन होती आहे. पाठ आणि कंबर आणि बोन्स माझे खूप दुखत आहेत. तर टचवूड माझ्याकडं अगारोचं एक बॉयलर आहे. बट ह्या व्यतिरिक्त आणि मी काय करू एक सांगते. ह्या प्रोडक्टची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पण मला प्लीज सपोर्ट करा. मला सांगा की कॅल्शियमच कमी झालं असेल फॉर शुअर. मी खूप दुर्लक्ष करते स्वतःकडे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. असे ना माझ्याकडे भयानक लेवलला खूप सारे व्हिडिओ पडलेले आहेत माझ्या शिवबाचे वैशूचे, जे मी कधीच पोस्ट नाही केले. मी फक्त व्लॉग शूट करायचे आणि कधी हिंमतच झाली नाही. तर आम्ही तारकर्ली बीचला चाललो होतो, कारण की योगिताने कधी कोकण बघितलेलंच नाही आहे आणि बीच तर नाहीच बघितलेलं आहे बिचारीनं, कारण की ती जळगाव जामनेर तिकडची आहे आणि कसे घरचे शेतकरी आणि कामाला जाणारी लोक, तर नाही तिला कधी जमलं. सो मी प्रत्येक वेळा तिला माझ्या बहिणीसारखं ट्रीट करते आणि मला असं वाटतं की तिने ते सगळं बघावं. तर मी तिला ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहे आणि मी बरेचदा ब्लॉग पण शेअर केले आहे आणि मला खरंच ती भयानक आवडते. म्हणजे योगिता आय एम सो लकी की ती माझ्या भावाची बायको आहे आणि ती पण सेम फील करते की नाही का, ती पण लकी फील करते की तिची नणंद आहे. मी तर स्वतःची तारीफ नाही करणार, बट तिला मी खूप आवडते. टचवूड आमचं नातं असंच असावं. आता 5-6 वर्ष होत आहेत. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो. ॲक्च्युली आम्हाला खायचं होतं मिसळ, बट इथे मिसळच मिळाली नाही. तर मी पोहे खाल्ले आणि तर्री पोहे मी घेतले आणि सचिननी काहीतरी वेगळंच घेतलं होतं. माझं लक्ष नाही काय घेतलं, बिकॉज हा व्हिडिओ आता ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वीचा असेलच 100%. हां, तर मंडळी फायनली आपण आता बीचवर पोहोचलेलो आहोत. तर अजून पुढे जायचं आहे. तर म्हणून मी पहिला वैशूला तर मी अरे यार तर योगिता, तू ह्यापूर्वी कधी बीच बघितला आहे का, समुद्र बघितला आहेस का? हो बघितलंय ना. कुठं? म्हणजे मॅडमने फक्त टीव्ही मध्येच बघितलेला आहे समुद्र. तर आज आपण तिला प्रत्यक्षात समुद्र दाखवणार आहोत. तर तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी. चला तर मग. तारकर्ली बीच हा माझ्यासाठी आता तरी खूपच ओळखीचं झाला आहे, बिकॉज मी खूप सारे व्हिडिओज पाहते इथले. पण त्यावेळी माझ्यासाठी सुद्धा हे नवीनच होतं. आम्ही सिंधुदुर्गला गेलो आहे, गणपतीपुळेला गेलो आहे, रत्नागिरी, बरेच कोकण आम्ही फिरलो. पण हे माझ्यासाठी नवीन होतं. सावंतवाडीकडनं आम्ही निघालो आणि सचिनला पण रुद्रमाना खूप जास्त आवडते. म्हणजे आत्ता गोष्ट वेगळी आहे, बट तेव्हा त्याला खूप आवडायची. आता ती मोठी पण झाली आहे. मोठी म्हणजे ते ऑलमोस्ट तिथं 3.5 इयरची आहे. तेव्हा ती खूपच लहान होती, खूपच गुडगुडीत पण होती, शांत अशी. तर खूप छान आम्ही टाईम तिथे स्पेंड केला बराच. आणि तुम्ही म्हणाल की योगिताने साडी का नेसली आहे, तर तिने ना ड्रेस आणलेच नव्हते आणि माझंही कपडे तिला येत नाही, कारण की माझा बांधा छोटा आहे आणि तिचा बांधा मोठा आहे, त्यामुळं ते जमलंच नाही ते मॅच. जेव्हा मी वैशूला हा व्हिडिओ दाखवला ना, तेव्हा शी वॉज लाईक की आई तू आत्ता पोस्ट करते आहे, अगं तू काय करते आहे. म्हणजे ते लिटरली की आई तू किती पाठीमागं असते, तू जरा पण अपडेटेड नसते, असं का करतेस. आणि यार म्हणजे मला असं वाटतं की यार ती किती मोठी झाली आहे. म्हणजे लिटरली ती ना माझ्या मैत्रिणीसारखी आहे. मला लिटरली खूप प्राऊड फील होतं माझ्या मुलीवर. मी ना एक टिपिकल मराठी पाटलांचं जे घर असतं ना, तशा कुटुंबामधनं आलेली आहे. तर जिथे नाही का मुलींनी स्वयंपाक करणे, भांडे घासणे हे कंपल्सरी आहे. तर याच्या पूर्णपणे विरुद्ध जाऊन मी माझ्या वैशूला मोठं करते. आणि मला असं वाटतं की मी तिची आई आहे, परंतु मी तिची मैत्रीण पहिला व्हावी. त्यामुळे मी लहानपणीपासून आतापर्यंत तिच्यासोबतचं जे नातं जपलं आहे ना, ते एकदम मैत्रीसारखं जपलं. आणि आज खरं सांगते मला खूप भारी वाटतं की तिचं आणि माझं नातं ना, लिटरली ती कधी कधी मला रागवते काही चुकलं माझं तर. आणि राहिला प्रश्न माझा, तर माझी चपाती जरी जळाली तर मला भीती वाटायची की माझी आई मला किती रागवेल.
ओके हे बघा आमचे ताईन दादा कधी माती खेळलेले नाही, आज खेळून घेतात. हे सगळं मी आता का शेअर करते माहिती आहे तिच्याबद्दल, कारण असं अचानक तिचं खूप बालपणाचा व्हिडिओ म्हणा 2-3 वर्षापूर्वी ती किती गोंडस छोटीशी दिसती आहे आणि अचानक आता माझ्या डोळ्यासमोर ती खूपच मोठी दिसती आहे. तर त्यामुळे थोडंसं कंपॅरिझन वाटलं. तर आय होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. खूप सारे शेल्स आणले आहेत फोटो फ्रेम करण्यासाठी आणि हे असं आणलेलं आहे बघा, किती सुंदर आहे, एकदम ओरिजिनल समुद्रात. अरे यार काय आहे तसं बरोबर डोक्यावरती माझ्या असं येते आहे ना. आणि चार शेल्स मी जिवंत घेतलेले आहेत. काळे कुट्ट झालं. आम्हाला ॲक्च्युली कोकणामध्ये गेल्यानंतर ना नॉनव्हेज खायची खूप भन्नाट इच्छा होते, परंतु त्यावेळेस कुठला तरी दिवस असेल 100%, त्यामुळेच आम्ही व्हेज थाळी घेतली असेल. नाहीतरी हे शक्यच नाही आहे की आम्ही कोकणात गेलो आणि व्हेज थाळी खाल्ली. सगळ्यांची बॉडी अशी पूर्णपणे टॅन झाली होती, पण वी वॉज व्हेरी हॅपी की छान मुमेंट स्पेंड केला. आणि एकच पंजाबी ड्रेस योगिताने आणला होता, त्यामुळं तिला तर ते काय चेंज करायला मिळालंच नाही, तिने साडीवरच एन्जॉय केलं.